असं आपलं बघू शकता तुम्ही सुकं चिकन कोकणी पद्धतीने बनवलं. खूप टेस्टी आणि खूप चवीला अप्रतिम असं लागतं. इथे मी कढईमध्ये ओलं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे. कांदा जो आहे तोही घ्यायचा आहे. थोडं त्यात तो टाकायचा आहे नरम होईपर्यंत आणि ते भाजून घ्यायचं आहे छान असं. आणि हे दोन्ही खोबरं आणि हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, खोबरं आणि कांदा. त्याच्यानंतर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेत आहोत, कांदा घेत आहोत आणि टॉमॅटो, इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिन्याची जी पाने आहेत ती जास्त घ्यायची आहेत आपल्याला आणि मिरचीचे 2-4 काप घ्यायचे आहेत आणि हे छानपैकी असं त्यामध्ये मी मालवणी मसाला टाकत आहे 1 मोठा चमचा. कारण आपण कोकणी पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे इथे मोठा चमचा मालवणी मसाला टाकत आहे आणि अर्धा चमचा मी इथे हळद घेत आहे. ठीक आहे. आणि ते छान असं थोडंसंच पाणी टाकायचं आहे मध्ये आणि मिक्सरला लावून घ्यायचं आहे. असं जाडसरच आहे ते ठेवायचं आहे आपल्याला, थोडं जाडसरच वाटण त्याचं. हे बघा मी तुम्हाला दाखवते पुढे हे असं. आणि त्याच्यानंतर मी ते चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून साफ करून घेतलेलं आहे. अर्धा किलो चिकन आहे हे. इथे कढईमध्ये कढीपत्त्याची पाने घ्यायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे, छान तडकायला पाहिजे आणि ते वाटण जे आहे ना ते सगळं ह्यामध्ये टाकून द्या. ठीक आहे. आणि चिकनचे जे तुकडे आहेत ना ते सुद्धा ह्यामध्ये घालायचे आहेत. असं मिश्रण एकजीव करा. ठीक आहे. वरून मीठ पण टाका आणि मग पाणी घाला त्यामध्ये. आणि पाण्याची जी क्वांटिटी आहे थोडी जास्त ठेवा. चिकन जे आहे ते शिजलं पाहिजे त्यामध्ये व्यवस्थित. आणि हे पाणी थोडंसं आटवायचं आहे, एकजीव बसतं हे एवढी ठेवून पाण्याची आणि ते नंतर आटून ते शिजून जातं. ठीक आहे. मीठ टाकायचं आहे. बघा चिकन रेडी झालेलं आहे. मस्तपैकी तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता. आवडलं असेल तर नक्की शेअर करा, नक्की कमेंट करा.